अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते व आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आपली कुलदेवी कोणती, कसे ओळखावे? 7 दिवसात स्वप्नात दर्शन होईल हा एक उपाय नक्की करा. 100% 7 दिवसाच्या आतच तुम्हाला समजेल की तुमची कुलदेवी कोणती आहे. कुलदेवी माहिती असणं प्रत्येकाला खूप गरजेचं आहे. काही लोकांना आपली कुलदेवी कोणती आहे हेच माहिती नसतं. बरेच प्रयत्न करूनही कुलदेवी माहिती होत नाही. कुलदेवी आपल्या माहिती असणं खूप गरजेचं आहे. तसंच कुलदेवीची सेवा आपल्या हातून घडायला हवी. कुलदेवीची सेवा ज्या घरामध्ये घडत नाही त्या ठिकाणी सतत काही ना काही अडचणी, समस्या, आजारपण, दुःख, कर्ज या सगळ्या काही वाईट गोष्टी घडायला सुरुवात होते. आपल्या घरामध्ये आपण कुलदेवीची सेवा करतो. कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी बऱ्याच सेवा केल्या जातात. प्रत्येकाची कुलदेवी ही वेगवेगळी असते. काही वेळा असं होतं की आपली कुलदेवी, काही वेळा असं वाटतं की दुसऱ्यांची कुलदेवी एकच आहे तर आपलीही हीच कुलदेवी असेल, पण असं नाही. कुलदेवी प्रत्येकाची वेगवेगळी आहे. कुलदेवीची प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे सेवा घडते. प्रत्येक कुटुंब आपल्या कुलदेवीची सेवा ही अवश्य करतं. पण काही वेळा असं होतं, काही लोकांना आपली कुलदेवी कोण आहे हेच माहिती नसतं. कुलदेवी नाराज असेल तर घरामध्ये खूप वाईट गोष्टी घडतात. कोणत्याही आपण व्यवसाय करतो, अगदी छोटा मोठा, त्यामध्ये प्रगती होत नाही. त्या व्यवसायाला असं वाटतं कोणाची तरी नजर लागली आहे किंवा बरीच मेहनत, कष्ट करूनही प्रगती होत नाही. कष्ट करूनही तुम्हाला हवे ते फळ मिळत नाही. लग्न कार्यामध्ये अडचणी येतात. लग्न झाले तरीही त्या संसारामध्ये सुख मिळत नाही. सतत वाद भांडणं हेच सुरू असतात. मुलं बाळं होण्यामध्ये अडचणी येतात. त्या घरामध्ये निगेटिव्हिटी असते. कुठेही कोणीही एकामध्ये किंवा कोणी एकमेकाशी व्यवस्थित बोलत नाही. अशा काही वाईट गोष्टी घडायला सुरुवात होते. ज्या घरामध्ये कुलदेवी प्रसन्न आहे, कुलदेवीचा त्या घरामध्ये वास आहे, अशा घरामध्ये कोणत्याही अडचणी येत नाहीत. आपण सर्वात प्रथम पाहिलं आहे की लग्न कार्य असो किंवा कोणतंही मंगल कार्य आपल्या घरामध्ये घडतं तेव्हा सर्वात प्रथम मान हा कुलदेवीचा असतो. कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करणारी आई असते. कुळाचं रक्षण करणं हे कुलदेवीचं काम आहे. पण आपणही आपल्या कुलदेवीची सेवा करायला हवी. कारण जे कुल आहे, आपली कुलदेवी आहे, त्याची सेवाच आपल्या हातून घडत नाही तर ती कुलदेवी नाराजच असणार आहे. अगदी तुम्ही तुमच्या इच्छेने कोणतीही सेवा करता, कुलदेवी कधीही नाराज होत नाही. पण वर्षानुवर्ष कुलदेवीचा मान कुलदेवीला दिला जात नाही किंवा सेवा घडली जात नाही. त्या घरावर कुलदेवी कशी प्रसन्न होणार? त्या घरामध्ये सतत अडचणी, बाधा, संकट, दुःख, दारिद्र्य, कर्ज. काही वेळा असंही होतं की काही कष्ट मेहनत करूनही घरामध्ये पैसे टिकत नाहीत किंवा कर्ज एवढं वाढतं की काय करावे काही समजत नाही. मानसिक ताण वाढतो. घरामध्ये मुलं बाळांमध्ये सुख मिळत नाही. अशा काही वाईट गोष्टी घडायला सुरुवात होते. असं वाटतं की हे जीवन नको आहे, खूप त्रास होत आहे. भरपूर काही करूनही आपल्या मेहनतीचं फळ मिळत नाही. तेव्हा आपल्यावर समजून जायचं आहे की कुलदेवी आपल्यावर नाराज आहे. घरामध्ये तुम्ही बऱ्याच वेळा असंही झालं असेल की इष्टदेवतांची भरपूर सेवा केली जाते. आपण ज्या देवतांना मानतो त्या देवांची भरपूर सेवा, उपास करतो. पण काही वेळा असं होतं की आपण भरपूर सेवा करूनही आपल्याला जे काही हवं आहे, आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी, सुख मिळण्यासाठी, दुःख संकट दूर होण्यासाठी प्रार्थना करतो, सेवा करतो, भरपूर काही आपण उपासना करतो, पण त्यामध्ये यश मिळत नाही किंवा तुमच्या इच्छा पूर्ण होत नाहीत. तेव्हाही समजून जायचं आहे की आपली कुलदेवी नाराज आहे. मूळ आपल्या कुळाचं रक्षण करणारी आईच आपली नाराज आहे. तर आपण इतर देवी देवतांची कितीही सेवा करा, त्यामध्ये यश प्राप्त होत नाही. सर्वात प्रथम आपण कोणत्याही देवाची आपण सेवा करायला जातो तेव्हा सर्वात प्रथम आपल्या कुलदैवतांचंही आपण नामस्मरण करतो. तेव्हाच आपण ही सेवा, ज्या काही सेवा करतो त्या सेवेला प्रारंभ करतो. याच प्रकारे आपल्या कुलदेवीची सेवा घडत नाही. कुलदेवीचे नामस्मरण केले जात नाही. कुलदेवीला नैवेद्य अर्पण केला जात नाही.
यावेळेस आपल्या घरामध्येच काही ना काही वाईट गोष्टी घडायला सुरुवात होते. तर प्रत्येकाने आपली कुलदेवी माहिती करून घ्यायला हवी. आपल्या घरामध्ये अशा काही अडचणी, समस्या येतात तेव्हा काहीही समजत नाही, तेव्हा सर्वात प्रथम तुम्ही आपली कुलदेवी शोधायला घ्या. कारण आपली कुलदेवीच आपण शोधली, कुलदेवी कोणती आहे हे माहिती झालं तर तुम्ही नक्कीच तुमच्या प्रत्येक कामामध्ये यशस्वी व्हाल व कुलदेवीची सेवा तुमच्या हातून नक्की घडेल. कुलदेवी आपल्या कुळाचं रक्षण करणारी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होते. यासाठी काय करायचं आहे ते उपाय ही खूप साधा सोपा उपाय आहे. तुम्ही हा उपाय अवश्य करा. अगदी कोणालाही हा उपाय करता येतो. स्त्री पुरुष कोणीही करू शकतं. तसेच तुमची कुलदेवी तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचे नाव नक्की लिहा व व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता उपाय काय करायचा आहे? कुलदेवी माहितीच नाही. काही वेळा असं होतं, भरपूर प्रयत्न करूनही आपली कुलदेवी माहिती होत नाही. तेव्हा तुम्ही हा उपाय अवश्य करून पहा. तुम्हाला नक्की समजेल. कोणत्याही शुक्रवारी, मंगळवारी स्वच्छ अंघोळ करायचे आहे. देवासमोर बसायचं आहे. त्यासाठी तुम्हाला लागतील थोडेसे तांदूळ, 2 लवंग घ्यायच्या आहेत, कलावा हातामध्ये आपण लाल पिवळा कलावा बांधतो तो घ्यायचा आहे, थोडासा सुपारी घ्यायची आहे. सुपारी तुम्हाला व्यवस्थित घ्यायची आहे. सुपारी कुठेही खंडित नसायला हवी. अखंड सुपारी घ्यायची आहे. तसेच तुपाचा दिवा लावायचा आहे. 11, 21 तुमच्या इच्छेने तुम्ही 11 रुपये ठेवू शकता. तसेच तुम्हाला नैवेद्य अगदी गोड नैवेद्य बनवायचा आहे किंवा तुम्ही बाहेरून पेढे, बर्फी असा नैवेद्य घेऊ शकता. फळ ठेवायचं आहे, कोणतंही ठेवू शकता. तुम्हाला त्या दिवशी फक्त नामस्मरण मनामध्ये ठेवायचं आहे. कुलदेवताचं नामस्मरण करायचं आहे. अगदी तुम्हाला कोणतंही कुलदेवीच माहिती नाही तर तुम्ही कोणत्या देवीचं नामस्मरण करणार, तर तुम्हाला कुलदेवताय नमः असा फक्त नामस्मरण सुरू ठेवायचं आहे. पुढे चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे. त्यावर लाल स्वच्छ वस्त्र अंथरायचं आहे. तुम्हाला तांदळाने स्वस्तिक काढायचं आहे चौरंगावर. त्यावर मध्यभागी तुम्हाला ती सुपारी ठेवायची आहे. सुपारी स्वच्छ धुवून घ्या. सुपारी ठेवायची आहे. सुपारीला हळदी कुंकू व्हायचे आहेत. कलावा आहे, तुम्ही कलावा घेतला आहे, तो कलावा थोडासा सुपारीवर तुम्हाला ठेवायचा आहे. त्यानंतर तुपाचा दिवा लावायचा आहे. 11 रुपये ठेवायचे आहेत. तुम्हाला नैवेद्य ठेवायचा आहे. फळंही तुम्ही ठेवू शकता. तसेच तुपाचा दिवा सर्व काही व्यवस्थित तुम्हाला पूजा करायची आहे. शुक्रवारी किंवा मंगळवारी करू शकता. मनामध्ये नामस्मरण करा. ही पूजा करता तेव्हा तुम्हाला एकच नामस्मरण करायचं आहे की कुलदेवी तुम्ही कोण आहात किंवा कुलदेवी तू कोण आहे, आम्हाला माहिती नाही. आम्हाला लवकरात लवकर माहिती होऊ द्या. आम्हाला कोणत्याही प्रकारे माहिती असायला हवं की आमची कुलदेवी कोण आहे. यासाठी ही सेवा करत आहे. तर मी तुमची सेवा करणार आहे. मनापासून माझी इच्छा आहे की माझ्या कुलदेवीची सेवा मला करायची आहे. यासाठी मी ही पूजा केली आहे. तर तुम्ही मला नक्कीच स्वप्नात येऊन सांगायचं आहे की तुम्ही कोण आहात, माझी कुलदेवी कोणती आहे हे मला माहिती असायला हवं. तुम्ही ही सेवा करता तेव्हा बरोबर तुम्ही या सेवेला सुरुवात केली आहे तेव्हाच तुम्हाला कुलदेवीला ही सेवा तुम्ही जे काही साहित्य ठेवता तेव्हापासून तुम्हाला कुलदेवीचं जे काही नामस्मरण आहे ते नक्की करायचंच आहे. त्याचसोबत तुम्हाला सर्वात प्रथम कालभैरव अष्टक एक वेळेस बोलायचं आहे. तुम्हाला देवीचं कवच हे स्तोत्रही मिळतं, तुम्हाला तेही बोलायचं आहे. तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीमध्ये देवीची आपल्या कुलदेवीची सेवाही करता येते. ही सेवा करता तेव्हा तुम्हाला हात जोडून थोडा वेळ शांत बसून तुम्हाला देवीला प्रार्थना करायची आहे. हे सर्व झाल्यानंतर स्वामी महाराजांनाही सांगा की स्वामी महाराज माझ्या कुलदेवतांची नाव मला माहिती असायला हवं. माझी कुलदेवी कोणती आहे हे मला माहिती व्हायला हवं. यासाठी मी ही सेवा केली आहे. तर मला लवकरात लवकर कुलदेवी माताने मला स्वप्नात येऊन दर्शन द्यावं की मी आहे. त्यासाठी मी ही पूजा केली आहे. तर मला लवकरात लवकर समजेल व आमच्याकडून आमच्या कुलदेवीची सेवा घडेल. यासाठी सर्व देवतांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे.
कुलदेवीची जे काही पूजा आहे ती तशीच ठेवायची आहे. 7 दिवस तुम्हाला ती पूजा आहे ती तशीच ठेवून रोज हळदी कुंकू अगरबत्ती तुपाचा दिवा प्रज्वलित करून तुम्हाला कुलदेवताय नमः असा रोज 11-21 नामस्मरण करायचं आहे. करून पहा, तुम्हाला नक्कीच समजेल. श्री स्वामी समर्थ.